इरफान तोसिफ 5 ओव्हर आहेत आणि दोन्ही टीमला विनंती आहे सूर्यदेव आता हळूहळू मावळ तिकडे प्रवास सुरू केलेला आहे. हलक्या हाताने मात्र पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळला जातोय. 38 सर्कल मध्ये फील्ड होणार, एक धाव बसेल. बघायला गेलं तर सिंगलने इकडे खातं खोललं जात आहे. फेकी खराब होती, अगदी खराब होती. मी म्हणेल की अंपायरला प्लेयर समजला की काय यावेळेस क्षेत्ररक्षक. अगदी बघायला गेलं तर यावेळेस आपण बघू शकतात पंच देखील वेल ड्रेसमध्ये ज्याप्रमाणे इंटरनॅशनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण की चिंचणी गाव सांगितलं म्हणजे इकडे लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अगदी मात्र खूप सुंदर वातावरण संध्याकाळचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इकडे पहिला चेंडू, एक धाव. गुड बॉल. आजच्या दिवसामध्ये इरफान थोडा स्ट्रगल करताना दिसलाय. अगदी मात्र फॉर्म शोधतोय स्वतःचा. इकडे मात्र बघायला गेलं तर धावा झाल्यात 2. मागच्या 2 मॅच मध्ये विचार केला तर तशी काही कामगिरी करता आली नाही, परंतु ते सगळं विसरून आता मैदानामध्ये उतरावं लागेल. मागच्या 2 मॅच मध्ये परफॉर्मन्स देखील थोडा चांगला झाला आणि खान चॅलेंजरचा, परंतु यावेळेस एक मॅच चांगला परफॉर्मन्स द्या. परंतु इकडे तोसिफ अगदी अचूक टप्पा यावेळेस हाताळला जातोय. लेग बायच्या रूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळते. विनीत सर मात्र इशारा करतायत, आमच्यापर्यंत पोहोचवतायत की हा चेंडू पायाला लागून जातोय एक धावेसाठी. 3 मध्ये 3 झालेले आहेत. अगदी विश नेटवर्क देखील आपण बघू शकतात. अगदी चांगले कॅमेरे आपण पाहू शकतात त्यांचे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील एक चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. विश्वास पाटील इको उभी आहे. ज्या कोणाची असेल थोडी बाजूला घ्या. मला तर वाटतं रिफ्लेक्शन येत आहे काचेचं. मला तर वाटतं कॅच सुटलंय. कॅच ड्रॉप. इरफानला संधी मिळते. संधीचं सोनं होईल का? तोसिफ. गुड बॉल यार. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. व्हेरी वेल डिलिव्हरी बाय तोसिफ. क्या बात आहे. अगदी टप्पा आणि बाउन्स दोन्ही मिळत आहेत आणि जेव्हा दोन्ही साथ देतात तेव्हा डॉट चेंडू येतोय. हा असा चेंडू पडतोय. खांद्यात ताकद आहे. राऊंड द विकेटचा मारा. 5 मध्ये 3 आता पाहायला मिळतोय. छोटा रनअप. शॉर्ट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. यावेळेस हुकचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवतोय. 1 पूर्ण 2 धावा मिळतील. या 2 धावा मात्र सेव्ह केल्यात यावेळेस क्षेत्ररक्षकाने. टाळे येत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 5 धावा ह्या धावपलकावर. टीम मीटिंग्स नका घेऊ. क्षेत्ररक्षक सजवून ठेवा. गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर बोलवा ही विनंती आहे. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा 12/12/2024. आजचा वार गुरुवारचा, साईबाबाचा दिवस आपण बघू शकतात. रोज इरादे बनते बनके टूट जाते हैं, शिर्डी वही जाते जिनको साई बाबा बुलाते हैं. आणि इकडे आपण बघू शकतात यावेळेस गावदेवीचे हे मैदान सुंदर मैदान आहे. अगदी मात्र चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल 4 दिवसाची स्पर्धा आहे. येणारे जर बघायला गेलं तर पुढचे 3 दिवस अगदी मेजवानी असेल क्रिकेटची. कारण की उद्याचा दिवस जुम्मा दिवस, शुक्रवारचा दिवस एमआयडीसीत काम करणारा सुट्टीचा दिवस आणि त्यानंतर शनिवारचा 3रा दिवस आणि त्यानंतर मोठा दिवस म्हणजेच सुपर 6 ची लढाई सुपर संडेला आपल्याला पाहायला मिळेल. फील्डिंग टीम स्पीडअप ठेवा ही विनंती आहे. दुसरं षटक आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वासिम, मॅन फ्रॉम शिरगाव. वासिम तयार. गुड बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण. 38 सर्कल मध्ये 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इरफान गंजी ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र कुठे ना कुठे खेळावा लागेल. इरफानला एक संधी देखील मिळालेली आहे. या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झालेला आहे. क्रॉस बॅटिंग अगदी मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही. मिडल चेंडू आला नाही आणि त्यामुळे मात्र 1 धाव. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे ऑन साइडला प्रोटेक्शन. कारण की या एंडने
धावा येतात कारण वारा अनुकूल आहे बॅटिंगसाठी. फुटबॉल यावेळेस सिराजला चकावलंय, भुलवलंय, इकडे मात्र चुकावलंय. एक चांगला प्लेयर आहे बघायला गेलं तर, शिरगाव संघाकडून खेळताना दिसतोय नेहमीच स्पर्धेमध्ये. अगदी मात्र जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा. तो स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 8 धावा ह्या धावफलकावर लागले जात आहेत. तिसरा चेंडू अगदी पायाला लागतोय. यावेळेस मात्र झोन मध्ये चेंडू मिळाला होता. डाऊन द लेग साइड चेंडू देखील होता, मिडल स्टंपवर होता. मी म्हणेल की फक्त कनेक्ट करणं गरजेचं होतं. इथे चुकी झाली सिराजकडून, कारण की टप्पा ज्या अपेक्षेने मध्ये आतमध्ये आला होता बॅट्समन, टप्पा देखील त्या अपेक्षेने मात्र पडला होता. आणि इकडे मात्र जर बघायला गेलं तर डॉट चेंडू येत आहे. पॉवर प्ले आहे, पॉवर दाखवावी लागेल. इकडे वाईट चेंडू, 1 डॉट 1 वाईट. रेफर नाही आहे हे लक्षात घ्या, फक्त बिमर साठी रेफर आहे. 1 डॉट 1 वाईट, 1 डॉट 1 वाईट अशा रीतीने मात्र आतापर्यंत हे 2 मागचे चेंडू पाहायला मिळाले. थोडी चांगली थोडी खराब गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला 9 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, नाराज करतोय इकडे मात्र सिराज. आणि इकडे मात्र वसीम कमालीची गोलंदाजी करत असताना अगदी मात्र त्यांचे समर्थक टाळ्या वाजवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत, कारण की इथे आम्हाला सुपर 6 मध्ये जर खेळायचं असेल तर आताची मॅच जिंकावी लागेल. आणि करूया मरो आहे, डू ऑर डाय, अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढत असताना चेंडू आणि फळीचा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका इकडे स्विंग केला आहे, क्षेत्ररक्षक आहे तो सीबी. यावेळेस मात्र 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटक अगदी आपल्या बाजूने लावलेले आहेत. तिकडे मात्र बघायला गेलं तर स्टुडंट विरार संघाने, स्टुडंट 11 विरार 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त 10 धावा 5च्या सरासरीने यावेळेस पाहायला मिळत आहेत. 5ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. येणारे अजूनही जर बघायला गेलं तर चेंडू असतील ते म्हणजेच 18 बॅटिंग टीम कडे. अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. पॉवर प्लेचे पहिले असे 2 ओव्हर असतील ज्या 2 ओव्हर मध्ये चौकार षटकार आला नसेल. त्यामध्ये तोसिफ आणि त्यामध्ये वसीम असे 2 गोलंदाज पाहायला मिळाले. आणि तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय यावेळेस स्टुडंट 11 विरार संघाकडून. आसिफ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. अगदी मात्र ज्याप्रमाणे तोसिफचा रनअप होता तेवढाच रनअप आहे आणि ओव्हर द विकेट पाहायला मिळते. बॅटवर चेंडू येत नाही आहे. इकडे मात्र फ्रस्ट्रेशन वाढते फलंदाजाचं. अगदी मात्र बघायला गेलं तर नाराज दिसतोय, कारण की झोन मधले चेंडू आहेत, हे षटकाराचे चेंडू आहेत, त्यावर फटके सजत नाहीयेत. हा चांगला चेंडू आहे. इकडे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस, परंतु पंच सांगतायत यावेळेस नोट आउट. अगदी घारी सारखी नजर आहे पंचांची. ज्याप्रमाणे कितीतरी बाईच्या रूपात ही धाव किलोमीटर वरून मात्र घार जी आहे, गरुड जो आहे तो आपल्या शिकाराला शोधतो. लक्ष त्याचं एकदम तीक्ष्ण असते आणि तसंच तीक्ष्ण लक्ष आपल्याला पाहायला मिळते पंचांचं. यावेळेस बॅकफुटवर जाऊन इकडे मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. 1 धाव असेल. दुसऱ्याचा प्रयत्न, विकेट. सॅक्रिफाईस करतोय इकडे सिराज, कारण की येणारे बॅट्समन बाकी आहेत, आपल्या बॅटीवर बॉल येत नाही आहे. आणि एक चांगला निर्णय घेतलेला आहे सिराजने, कारण की जेव्हा आपल्या बॅटीवर बॉल येत नसतो, जेव्हा आपला खेळ बहारदार होत नसतो, तेव्हा येणाऱ्या बॅट्समनला संधी देणं गरजेचं आहे. आज का दिन बना नहीं, अगर देखा जाए तो खान चैलेंजर के टीम के बल्लेबाजों से दोनों ही मैचों में नाराज किया है. ये तीसरी मैच है, इसमें भी शांत दिखाई दे रहे खान चैलेंजर्स के बल्लेबाज. पहले मैच में भी 39 चेस करने दिए थे, उसमें भी आखिरी विकेट तक बाजी आई थी, आखिरी विकेट ने सिक्सर लगाया और मैच जीती. दूसरे मैच में 78 टारगेट था, उसमें सिर्फ 40 बनाए. और ये विकेट, इरफान गंजी बैक टू पवेलियन.
ये विकेट की लड़ी अब लगती हुई 2 विकेट आते हुए काय मात्र गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण बघू शकतात अगदी मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत आहेत परंतु कनेक्ट होत नाही बघायला तर क्रॉस बॅटीनेच फटका खेळण्याचा प्रयत्न केला टप्पा पडल्यावर थोडा इनस्विंग झाला आतमध्ये आला आणि यावेळेस मात्र दांडीगुल विकेट बँग ऑन टार्गेट नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातो तो म्हणजेच सलमान टीम ओनर आहेत आणि आता मात्र टीम ऑनरला यावं लागलंय 4थ्या क्रमांकावर त्यानंतर बघायला गेलं तर नॉन स्ट्राईकला फैजान आहे 12 2 गडी बाद चेंडूचा विचार केला 4 फेकून झाले ते एकच धाव खर्च केलंय एक रनआउटच्या रूपामध्ये आणि आता मात्र एक विकेट बोल्टच्या रूपामध्ये पाहायला मिळते 2 विकेट आतापर्यंत आलेत यावेळेस या कॅप्टन आणि यावेळेस ऑनर समोर आला आणि ऑनरने चेंडूला पाठवला 6 धावेसाठी कमालीचा मात्र फटका अगदी मात्र यावेळेस आल्या आल्या 6 धावा पाहायला मिळत आहेत आणि गरज होती या मोठ्या अटक्याची 6 पुन्हा एकदा फटका सजवलाय पुन्हा एकदा मला तर वाटतं गॅप मध्ये आहे यावेळेस 4 येतील का यस असं उत्तर येत आहे काय कमालीचे फटके पाहायला मिळत आहेत यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावर आला आणि यावेळेस 2 चेंडू मध्ये 10 जमा केले कुठे ना कुठे धावा अगदी थांबल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 2 मध्ये 10 आले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 आता कुठे मात्र बघायला गेलं तर एक चॅलेंजिंग टार्गेटच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटलं होतं की 30च्या आतमध्येच थांबवतील का काय परंतु या 2 फटक्यानंतर आता मात्र कुठे ना कुठे असं वाटतंय की इथून 35-40 धावा आपल्याला पाहायला मिळतील 40+ पाहायला मिळतील 22 झालेले आहेत अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे वासिम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 3 षटक समाप्तीनंतर 22 2 गडी बाद यस नोमान पटेल आप आइए आपको कैच के लिए कैश प्राइज है जो आपने 1 हैंडेड कैच लिया है उसके लिए कैश प्राइज है आप आइए कुतुब भाई की तरफ से ये कैच है आप अपना प्राइज लेके जाइए वसीम गोलंदाजी मार्क पर तैयार लेफ्ट मोर द विकेट यावेळेस काय कडक स्ट्रोक आहे स्टँड अँड डिलिव्हर क्या बात आहे कुठे ना कुठे मोमेंटम आता मिळालेला आहे आणि मोमेंटम कॅरी करत असताना यावेळेस दोन्ही फलंदाज इथे रंग बदललाय क्रिकेटचा खेळ असाच आहे रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट पलमे तोला पलमे माशा यावेळेस षटकार 6 धावा समोरून बघितलं की आमचा ऑनर ज्याने यावेळेस टीम देखील विकत घेतलेले इतके पैसे या स्पर्धेमध्ये टाकलेत खास करून ही स्पर्धा जिंकण्यासाठी तो मात्र पैसे टाकून धडपड करतोय मात्र आम्हाला विकत घेतलेले तर आम्ही देखील त्यांना सपोर्ट करूया आम्ही देखील मात्र धावा बनवून देऊया हे सांगत असताना बॅट्समन आपण बघू शकतात षटकार सरळ बॅटीने अगदी वसीमला गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी मात्र सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं षटकारासाठी पाठवलंय धावसंख्या 28-28 आता मात्र बघायला गेलं तर सुरुवात चांगली झालेली आहे दोन्ही बॅट्समनने खातं षटकाराने खोललंय पुन्हा एकदा सरळ बॅटीने लॉंग ऑन यावेळेस त्याच्यावरून क्या बात आहे आजच्या दिवसातला मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार MPL सिक्सर मिस्टर फैजान मेमन क्या बात आहे 6 धावा अगदी पाहत राहा असा हा फटका होता डाव्या हाताचा गोलंदाज नेहमीच त्रासदायक ठरतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी परंतु इकडे तसं नाही आहे इकडे मात्र उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजावर हावी दिसतोय मी सांगितलं 2 मॅच मध्ये परफॉर्मन्स नाही झाला दोन्ही मॅच मध्ये आमचे फैजल मेमन सस्त्यामध्ये गेले परंतु ही मॅच डू ऑर डाय आता मात्र इथे करून दाखवावं लागेल पुन्हा एकदा चांगला फटका आहे सरळ बॅटीने अगदी क्षेत्ररक्षण सजवलंय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 35 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात 35 स्कोर कार्डवर बघा 16 चेंडू मागे फक्त 12 होते त्यानंतर मात्र बघायला गेलं तर सलमान आला टीम ओनर षटकार चौकार खेचला आणि आता मात्र त्याला साथ देत असताना यावेळेस फैजान मेमन हा देखील 3 मध्ये 13 वर पोहोचलाय 2 मध्ये 10 वर खेळत असताना सलमान
अगदी चांगला चेंडू, खोलवर चेंडू यावेळेस पाहायला मिळते. डॉट चेंडू येत असताना कमबॅक करतो इकडे वसीम. धावसंख्या 35 आहे. येणारे अजूनही मात्र बॅटिंग टीमकडे 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये धावा किती येतील, कसेही येऊ धावा येणं गरजेचं आहे. इथे गेलं तर काय फटका आहे, सलमान को सलाम. ओहो, या दिवसातला सर्वात लांब 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 षटकार खेचला जातोय. मला वाटते नारळ पडला असेल तिकडे. काय सुपर स्ट्रोक, क्या बात आहे सलमान भाई. यस, ऑनरशिप नाही तर मी लीडरशिप, मी बॅटिंगशिप, मी पाहिजे ते करू शकतो. या क्रिकेटच्या खेळामधला सर्व काही येतंय मला हे सांगत असताना. हा बघा चेंडू अगदी नारळ, ताकद प्रहार आहे, ताकती प्रहार आहे, षटकार. स्कोरबोर्ड 41. थंड बसलेलं वातावरण गरम केलेलं आहे सलमानने. आणि इथे मात्र आपण बघू शकतात आता कुठे ना कुठे टाळ्या शिट्ट्या वाजतात. एका चांगल्या गोलंदाजावर हल्ला झालेला आहे आणि इकडे पुन्हा एकदा 4 धावा मिळतील. खराब मात्र यावेळेस सिलेक्शन केलं क्षेत्ररक्षकाने कॅचवर जाण्याचं. एक तर कॅचवर आपण नाही पोहोचू शकत तर क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं, परंतु कॅचवर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे 4 धावा पाहायला मिळतात. चौकार, काय मोठं षटक आहे यावेळेस. 3 षटकार आले, या षटकामध्ये 1 चौकार आला. टोटल विचार केला तर 23 धावा खर्च केलेल्या आहेत. पूर्णपणे मागच्या 2 जे पहिल्या षटकाचे 2 ओव्हर त्याची भरपाई केलेली आहे. स्कोरबोर्ड 43-43 यावेळेस पाहायला मिळत आहेत. काय सुपर कामगिरी. 45 झालेले आहेत, 45 झालेले आहेत. रन 4 षटकानंतर पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 5 ची सरासरी. असं वाटते की उलटी गिनती केलेली आहे त्यांनी. पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्ले होते तिकडे 5 ची सरासरी आणि पुढच्या 2 ओव्हरचा विचार केला तर पुढच्या 2 ओव्हर मध्ये 20 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 17 आणि या ओव्हर मध्ये 23, 11 पूर्णांक बघायला गेलं तर 25 ची सरासरी आता मेंटेन करत असताना गोलंदाज सानू आता रंगात आले. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सानू. इकडे मात्र टेन्शन आहे ते गोलंदाजावर, परंतु पहिला चेंडू विकेट मिळवलाय सानूने. अगदी मात्र गुडलेनचा हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, एज लागली, कीपरने कॅच घेतली, विकेटचा पतंग. शेवटचे 5 चेंडू बाकी. नवीन बॅट्समन येणार मध्ये. काय खेळ रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कधी गोलंदाज हवी, कधी फलंदाज हवी. असं वाटलं होतं की नवीन गोलंदाज आलेला आहे आणि ज्याप्रमाणे मेमन दादा खेळत होता असं वाटलं होतं 2 षटकार या ओव्हर मध्ये येणार, परंतु इकडे विकेट मिळालेला आहे. नवीन बॅट्समन साजिद आलेला आहे. साजिद मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी सूर्यदेव आता मावळ तिकडे जात असताना नोमान, हमारा आवाज अगर आप तक जा रहा है तो आप आइए मंच पर. नोमान पटेल, मी कुडुसकर या टीमचा खेळाडू. शॉर्ट गेन, परंतु चांगला चेंडू. इकडे मात्र आपण बघू शकतात कीपर स्वतः येतोय. रनआउट मिळेल, परंतु एक चांगली गोष्ट स्ट्राईकवर सलमान येणार. त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आलेला आहे आणि अगदी मात्र वेगावर टाकलेला चेंडू. कॉन्क्रीट पिचचा अगदी चांगला वापर केला जातोय गोलंदाजाकडून. बघा त्यांना माहिती आहे आखूड चेंडू जरी टाकला, हाफ ट्रॅकरला चेंडू आदळला, बाउन्स जर मिळेल तर मात्र हा वेगाने जाईल कीपरकडे. आणि हा फुलटॉसचा चेंडू आहे. जेव्हा घासला जातो ना तेव्हा अगदी कडक होतो आणि वेगाने जातो कीपरकडे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शेहबाज. तोसिबने अगदी चांगली सुरुवात करून दिली. 5 धावेचं षटक हाताळलं. त्याच्यानंतर वसीमने देखील 5 धावेचं षटक हाताळलं, परंतु पुढचं षटक, तिसरं षटक 17 धावेचं आलं आणि त्यानंतर वसीमचं पुढचं षटक अगदी महागडं 23 धावेचं. आणि आता शेवटचं षटक अगदी चांगलं आपल्याला पाहायला मिळते, ज्याने 2 सलग डॉट घेतलेले आहेत आणि दोन्ही चेंडूवर विकेट मिळालेले, एक कॅचच्या रूपात आणि एक रनआउटच्या रूपात. तिसरा चेंडू घेऊन तयार, राउंड द विकेट. गुड बॉल, स्विंग अँड मिस.
यावेळेस कमाल करतोय हा गोलंदाज, क्या बात आहे. जो प्रेशर गोलंदाजावर होता त्यामध्ये मात्र त्याने यश मिळवलेलं आहे. काय कमालीचा आपण बघू शकतो खेळ रंगला जातोय. चौथा चेंडू, शानूचा चेंडू, फटका उंचच गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक तोसिफ अगदी वर गेला होता. 3 क्षेत्ररक्षक बघत राहिले, कीपर, तोसिफ आणि गोलंदाज. कॉलिंग मध्ये गडबड. अगदी मात्र बघायला गेलं तर गोलंदाज अगोदर धावला, त्यानंतर तोसिफला बघितलं, कॉल केलं, तोसिफ तू घे, परंतु तोसिफ देखील पोहोचला नाही. अगदी डोंगरी फटका उंच गेला होता. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 47. शेवटचे 2 चेंडू. इकडे फटका स्विंग केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, कॅच होणार यात काही वाद नाही. विकेटचा पतंग. शेवटचा चेंडू आहे, लगेच बॅट्समनला पाठवा, स्ट्राईक वर असेल. आणि फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे, मैदानाच्या बाहेर आल्यावर तुम्ही देखील ओपनिंग बॅट्समन लगेच पाठवा आणि फिल्डिंग लगेच सजवून घ्या, कारण की 5 ओव्हर तुम्हाला देखील खेळायचं आहे. 47, क्या बात आहे. अगदी मात्र सुपर गोलंदाजी होत असताना यावेळेस शानू, मुफीद शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी तयार. फक्त 2 धावा आलेल्या आहेत. काय सुपर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू, फटका इकडे फसला. यावेळेस कॅच होईल का? कॅच होणार. टाळ्या होऊन जाऊ द्या यावेळेस शेवटच्या षटकासाठी. शानूसाठी मात्र इकडे टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 2 धावा त्याने खर्च केला आणि 3 विकेट मिळवून दिले आणि 1 रनआउट. अशा रीतीने मात्र 4 विकेट त्याच्या ओव्हरमध्ये. 47 आणि 48चा आव्हान. असं वाटलं होतं दोन्ही बॅट्समन लय मध्ये आले होते, टार्गेट 60च्या वर जाईल का, परंतु त्याच्या आतमध्ये काही तर 50च्या आतमध्ये त्याने थांबवून दाखवलं. हाय हे क्रिकेट. 3 ओव्हरमध्ये फक्त 12 आल्यात आणि 2 ओव्हरमध्ये 40. असं काही खेळ मात्र पाहायला मिळतोय. 48. 3 ओव्हरचा विचार केला तर अगदी कमी धावा आणि पुढच्या जर 2 ओव्हरचा विचार केला म्हणजे 3री आणि 4थी तर भरपूर धावा आलेल्या आहेत. जाऊया आपण. मात्र मी आजच्या दिवसाची रजा घेतोय. तुमच्यासोबत जुळले जातील माझे साथी समालोचक म्हणजेच मेहर सर. उद्या मात्र ठीक आपण 9:30 वाजता भेटूया. 9:30चं रिपोर्टिंग टायमिंग असेल. 9:45ला टॉस केला जाईल आणि 10 वाजता आपल्याला पहिली मॅच इन ॲक्शन पाहायला मिळेल. आपण पाहतायत पालघर जिल्हा मर्यादित स्पर्धा मुस्लिम प्रीमियर लीग सीझन 1. हेलो, चलो ओपनर बैटर्स जल्दी चलिए. पालघर जिल्हा मुस्लिम क्रिकेट प्रीमियर लीग 2024. आज का ये पहला दिन और पहले दिन की आखिरी मैच है, क्वालिफायर की मैच है. चलो ओपनर बैटर्स जल्दी जल्दी चलिएगा प्लीज. ओपनर बैटर्स. अड़तालीस रनों का उद्दिष्ट दिया गया है जीत के लिए. 5 ओवर का मैच रहेगा ये. देखते हैं खान चैलेंजर्स कासा वर्सेस स्टूडेंट 11 विरार के बीच में ये मैच चल रहा है. ओपनर बैटर्स इस वक्त मैदान में उतरते हुए तो गेंदबाजी के लिए तैयार होंगे गेंदबाज.
वसीम और मुद्दस्सर, थोड़ा सा वेरिएशन किया है, थोड़ा सा बदलाव किया गया है यहाँ पे। वसीम वसीम ऑन स्ट्राइक, तो मुद्दस्सर नॉन स्ट्राइक, जिन्होंने पिछले मैच में गेंदबाज शोएब 48 रन विजय का लक्ष्य। यस सर, अंपायर का सिग्नल, थोड़ा जल्दी जल्दी करेंगे तो जल्दी मैच खत्म होगी। बैड लाइट का इफेक्ट होने के पहले मैच खत्म करना है। पहले गेंद लेके आए हैं, राउंड में कैसे आउट आया है, जबरदस्त शॉट पर आवर्तित किया गया है, आउट ऑफ द पार। बेहतरीन से बेहतरीन शॉट, छक्के से तब्दीली, खाता खोल दिया है 6 रनों से। वसीम एक उभरता हुआ बढ़िया बल्लेबाज, ऑलराउंडर के माध्यम से इस वक्त मुस्लिम क्रिकेट प्रीमियर लीग में अपना हुनर दिखाते हुए मैदान के बीच 48 का उद्देश्य को पार करने के लिए है तैयार। तो एक तरफ गेंदबाज है तैयार, फिर एक बार बैक टू बैक इस वक्त लॉन्ग ऑन की दिशा में, देखते हैं चौका, चौके का इशारा आया है अंपायर की ओर से। गेंदबाज शोएब जो इतने रफ्तार से गेंदबाजी लेते हैं इस वक्त थोड़ा सा कम करेंगे, करीबन 20-23 कदमों का रनअप लेके चलते हैं। लेकिन पहले गेंद में छक्का डटा, दूसरे में चौका डटा, 2 गेंदों में 10 मुकाम तय कर दिया है। बहुत ही बेहतरीन पिच की गेंद, बमसर आई, बहुत ही बढ़िया। वार्निंग देंगे एक अंपायर, बिल्कुल। और ये ज्यादातर होता है, जो रफ्तार वाली गेंद होती है, फास्ट गेंदबाज रहते हैं तो कभी कभी ओवर में एक बमसर तो लगा ही देते हैं। थोड़ा सा कंफ्यूज करने के, माइंड को डाइवर्ट करने का एक इरादा होता है यहाँ पे कि बल्लेबाज डाइवर्ट हो जाए थोड़ा सा, तो एक जिसकी नजर बैठी है उसको अलग अंदाज में भटकाया जाए। देखते हैं अगली गेंद फिर एक बार, यहाँ पे देखिए स्लोवर गेंद दी, थोड़ी सी पुश शॉर्ट लेग की दिशा में फील्ड होगा, 1 रन का इजाफा। 11 ऑन द बोर्ड, बहुत ही बढ़िया। 4 गेंदे, पहली गेंद में छक्का, दूसरे पे चौका, तीसरा डॉट, चौथे पे 1। बिल्कुल जो उद्देश्य है रन रेट को काबू में करते हुए इस वक्त बल्लेबाज मुद्दस्सर ऑन स्ट्राइक। देखते हैं पिछले मैच में मैन ऑफ द मैच लिया गया था मुद्दस्सर ने, अभी इस वक्त किस तरीके से मुकाबला होता है देखते हैं। इस ओवर की अगली गेंद, हाफ पिच की गेंद आई है, नो बॉल का इशारा है। यस, एक अतिरिक्त रन बनेगा और फ्री हिट भी मिलेगा। तो ये 2 सुनहरे मौके यहाँ पे बनते हैं, क्योंकि नो बॉल से 1 रन मिलता है और फ्री हिट का भी नजारा होगा। लेकिन गेंदबाज शोएब बहुत ही बढ़िया गेंदबाज है, हुनर है उनके पास में। आज के दिन में काफी अच्छी गेंदबाजी साकारी है। फिर एक बार लंबाई रफ्तार वाली गेंद के लिए तैयार होंगे शायद से। ये देखिए, उठाया बल्ला, लगाया छक्का, इसे कहते हैं बल्लेबाजी। फ्री हिट का बेशुमार शॉट में परावर्तित कर दिया 6 रनों के लिए, सीधे ग्राउंड के बाहर भेज दिया गेंद को स्क्वायर लेग की दिशा में। स्कोर बने हैं 118, 18 रन बने हैं और गेंदें अभी बनी है 5। ओहो, बहुत ही बढ़िया। 118, 18 रन बने हैं। आखिरी गेंद है इस ओवर की। देखते हैं इस ओवर में जिस तरीके से काफी अच्छी तरीके से थोड़ा सा महंगा साबित हुआ है ये ओवर। देखिए गेंद आई, यहाँ पे शॉट फंस गया है और यहाँ पे कैच आउट। पहला झटका, मार तो खाया थोड़ा सा, 2 छक्के 1 चौके की सहायता से, लेकिन एक अच्छे विकेट का पतन भी करके दिखाया। बहुत ही खूबसूरत
गेंदबाजी नहीं कहेंगे, लेकिन जिस तरीके से टारगेट को बहुत अच्छी तरीके से अचीव कर दिया है अभी तक। पहले ओवर के हिसाब से 18 रन बने हैं, 1/8 ऑन द बोर्ड। एक खिलाड़ी आउट होने के बाद स्टूडेंट 11 विरार, तो एक तरफ है खान चैलेंजर्स कासा की टीम जो इस वक्त गेंदबाजी कर रही है। 48 का उद्देश्य दिया गया है। अगर 48 का ये जो उद्देश्य है काफी बड़ा उद्देश्य है, क्योंकि 5 ओवर की मैच है और 5 ओवर के बीच में रोकना है। लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी साकारी है, वसीम ने बहुत ही बढ़िया शॉट दिया। मुद्दसर ने एक छक्का लगा के उसमें 4 चांद लगा दिए, क्योंकि पहले ओवर में काफी अच्छा फायदा उठा लिया पावर प्ले का। खूबसूरत खूबसूरत देखने को मिला। यहाँ पे ये मैच देख रहे हैं दर्शक, आनंद लुटा रहे हैं, क्योंकि ये चल रहा है पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम क्रिकेट प्रीमियर लीग 2024। गेंदबाज सिराज सिराज अगली ओवर लेके आए हैं। सिराज मांगेलाड़ी की ओर से गेंदबाजी करेंगे 5 से 6 कदमों का रनअप लेके। नो बॉल, ओहो नो बॉल की आवाज गूंजी यहाँ पे लेग अंपायर द्वारा। कहीं ना कहीं पे कुछ क्या नजर है, क्या नजर है। देखिए इसे कहते हैं अंपायरिंग। यहाँ पे किसी से पक्षपात नहीं है, लेकिन पूरे ग्राउंड की तरफ नजर रहती है। तो नो बॉल, फिर एक बार मौका है फ्री हिट का। इस बार वासिम के लिए है। पिछली बार मुद्दसर को था, उठाया था छक्का फ्री हिट का। अभी इस वक्त वासिम क्या करते हैं, 10 रन पे 11 रन पे खेल रहे हैं। एक छक्का एक चौके की सहायता से। अगली गेंद यॉर्कर की गेंद बिल्कुल खेला है मिड ऑन की दिशा में। 1 रन, बिल्कुल धीरे धीरे, लेकिन कभी कभी गेंदबाज भी हावी होता है, अच्छी गेंदबाजी साकारता है। बल्लेबाजों को रोकने का उनके पास एक कलात्मक गेंदबाजी रहती है, तो रोका जाता है। ये भी होता है, हर कोई बार बड़े शॉट नहीं दिखाई देते हैं, क्योंकि अपने पास अंदाज है, तो अंदाज के साथ में गेंदबाजी साकारते हैं। सिराज बहुत ही खूबसूरत तरीके से वापसी लेने का प्रयास है, शायद से लेंगे इस ओवर में, वो अच्छी वापसी कर सकते हैं। और उनके हुनर, अगर जादू, उंगलियों का जादू चला ना, तो काफी अच्छी तरीके से कर सकते हैं। इस वक्त तो सिर्फ ऑन स्ट्राइक। देखिए फिर एक बार बड़ा शॉट, 90 मीटर की लंबाई वाला शॉट आया। मिड विकेट के ऊपर से उछाला शॉट को, बिल्कुल शॉट देखा, सीधी गेंद थी और जगह पे डट के उन्होंने शॉट को तब्दील कर दिया। खूबसूरत शॉट। 22 गेंदे और 22 की दरकार है। 22 रन 22 गेंदे शेष बची है इस मैच में। बहुत ही रोमांच है, लेकिन जिस तरीके से अगर पहली इनिंग में कहते हैं ना कि खान चैलेंजर ने पीछे थे, लेकिन एक ही ओवर में वो मुकाम तय कर दिया था एक अच्छे उद्देश्य को। लेकिन यहाँ पे जिस तरीके से बल्लेबाजी साकार रहे हैं, फुल टॉस गेंद, बिल्कुल सावधानी की भूमिका निभाई। यहाँ पे फुल टॉस में रिस्क नहीं लेना चाहते, क्योंकि फुल टॉस वाला रिस्क का गेंद रहती है, तो बिल्कुल हल्के से खेला है। विकेट नहीं खोना चाहते हैं, तो सिर्फ बिल्कुल 1 रन से। और अभी स्कोर में तब्दीली आई है, 27 ऑन द बोर्ड। पहले मैच इन दोनों में लगा था। आज के दिन का पहले मैच, इस टूर्नामेंट की शुरुआत भी ये दो टीम से हुई थी, और उस वक्त में खान चैलेंजर मैच जीती थी। लेकिन अच्छी वापसी यहाँ पे स्टूडेंट 11 विरार ने करके दिखाई पिछले मैच में। तो दोनों टीमें अभी एक एक मैच जीत के क्वालिफायर के लिए, जो जीतेगा वो क्वालिफायर में जाएगा। आज के दिन में से एक टीम, मनोर की टीम क्वालिफायर हो चुकी है, तो यहाँ से दूसरी टीम निकलेगी। हाँ, वासिम को पूरा बीट कर दिया है, बहुत ही खूबसूरत। सिराज भाई चल रहे हैं, जादू उंगलियों का चला रहे हैं और नचा रहे हैं अपने जादू पे। सिराज वासिम को 2 गेंदे डॉट दी, 2 बिंदिया, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। वापसी इसे कहते हैं। अगर हुनर है अपने पास तो उसे दिखाना भी पड़ता है। आगे बढ़ के खेला है, ऊपर है शॉट हवा में। ओह, फिर एक बार कैच छूटा। यहां पे भी मौका था, लेकिन कलेक्ट नहीं कर पाए विकेट कीपर। सुनहरा मौका, 2 मौके मिले, 1 गेंद 2 मौके, एक तो कैच फिर तो रन आउट, 2 मौके मिलते हैं।
वसीम को, और 2 के साथ में तब्दीली आई। स्कोर बना है 29-29 ऑन द बोर्ड 2 ओवर की समाप्ति के बाद। 18 गेंदे 19 की दरकार है। 18 गेंदे 19 की दरकार। अभी भी खेल डट के खेल रहे हैं, जमा के खेल रहे हैं। बल्लेबाज एक तरफ है, गेंदबाज एक तरफ है। कोशिश बरकरार है, दोनों तरफ जीतने के लिए प्रयास किया जाएगा, क्योंकि जीतने वाला ही आगे बढ़ेगा और हारेंगे वो ये इस टूर्नामेंट से बाहर चले जाएंगे। अठारह गेंदे 19 की दरकार। वाव, सुपर मैच और सुपर मैच ही देखा जा रहा है दर्शकों के लिए। कहते हैं ना कि सुवर्ण पर्वणी होती है चिंचनी गावदेवी का ये मैदान ही ऐसा है, दर्शक खचाखच भरे रहते हैं और दर्शकों के लायक मैच हमेशा हमेशा और हमेशा देखने को मिलता है। इसलिए तो इस मैदान में खास कर इस मैदान को भी कहा जाता है कि क्रिकेट की पंडरी। यस जरूर, क्योंकि यहाँ पे एक से बढ़कर एक टूर्नामेंट होते हैं, एक से बढ़कर एक खिलाड़ी आते हैं, एक से बढ़कर एक गेंदबाज, बल्लेबाज और एक से बढ़कर एक फिल्टर्स जो काम करते हैं मैदान के बीच में। गेंदबाज शोएब फिर एक बार तीसरा ओवर लेके आए हैं, राइट हैंड ओवर द विकेट। ये देखिए यहाँ पे कैच एंड बोल, बहुत ही खूबसूरत गेंद, क्या कमाल की गेंद डाली। हल्के से पुश करना चाहता था, बल्ले के थोड़े से ऊपर लगी और कैच एंड बोल्ड, आसान सा कैच मिला शोएब के लिए। ये इन्होंने करके दिखाया। पिछले ओवर में जो रन दिए गए थे उसकी भुगतान इस ओवर में वापसी करते हुए पहली गेंद में विकेट पतन करके दिखा दिए है। बहुत ही खूबसूरत काम करते हुए नजर आए हैं, मैच को तगड़ा बनाते जा रहे हैं। 17 गेंदे 19 ये आने वाली गेंदे बहुत काम करने वाली है, मायने रखती है जीत के लिए। नए बल्लेबाज है समीर, जिन्होंने पिछले मैच में विनर शॉट दिया था। पहली गेंद में विकेट का पतन देखने को मिला। तीसरी ओवर और बहुत ही बढ़िया 17 गेंदे और 19 की दरकार है। फिल्म अभी भी बाकी है, क्योंकि अभी भी कोई जीत और कहीं कुछ दिखाई नहीं दे रहा है कि कहां तक जाएगा मैच। देखते हैं। ये देखिए बहुत ही अच्छी गेंद, गुडलेन की गेंद आई थोड़ी सी और मिड विकेट की तरफ में खेला, 1 रन का इजाफा दिया। बहुत ही खूबसूरत तरीके से वापसी यहाँ पे शोएब ने दी है कि 2 गेंदे पेश की, पहले गेंद में विकेट फिर 1 रन। ये जो अच्छी वापसी होती है तो जान में जान आती है, टीम को आती है और फील्डिंग करने में अच्छा अपना हुनर दिखाते हैं। एनर्जी एक बढ़ जाती है, एनर्जी लेवल बढ़ जाती है, तो यही काम करते हैं गेंदबाज। बहुत ही बढ़िया गेंद, बैकफुट पे आके खेलने का प्रयास था। बहुत ही बढ़िया गेंद आई, बिल्कुल आप बैकफुट पे गए और देखा गेंद बहुत ही खूबसूरत आई। और शोएब ने जिस तरीके से वापसी दी है काबिले तारीफ है। 3 गेंदे हुई इस ओवर की, पहली गेंद में 1 विकेट लिया, फिर 1 और अभी डॉट गेंद। अगली गेंद यहां पे थोड़ा सा चमके बल्लेबाज, दिया हटके शॉट, लिया छक्का, फिर एक बार। अभी सिर्फ 12 की दरकार है, 14 गेंदे शेष है और 12 गेंदे शेष है और 14 रनों की दरकार है। 14 गेंदे और 12 की दरकार है। बहुत ही बढ़िया। ये कहते हैं कि नेहले पे दहला, कभी आप तो कभी हम। अच्छी गेंदें आती हैं, उसके बाद एक अच्छा शॉट देखने को मिलता है। शोएब की अगली गेंद, ये देखिए बहुत ही अच्छा शॉट मिड ऑन की तरफ में खेला है। एक से संतुष्ट होंगे यहाँ पे। 11 चाहिए अभी भी। बहुत ही बढ़िया खूबसूरत मैच, लेकिन कहीं ना कहीं पे ज्यादा उम्मीदें स्टूडेंट 11 विरार की नजर आ रही है।
फिर भी अगर कोई एक विकेट आता है तो फिर एक बार चैलेंजर खान चैलेंजर कासा टीम अपने पास मैच को, दर्शकों को थोड़ा सा टर्निंग पॉइंट मिलेगा देखने को, ये भी हो सकता है। खूबसूरत गेंद, वाह, बहुत ही रफ्तार वाली गेंद आई गुड लेंथ की लाइन में, जिस तरीके से पकड़ा सबसे आई और विकेट कीपर के हाथों में बहुत ही अच्छा डॉट गेंद। अभी इस वक्त 12 गेंदे 11 की दरकार है। बहुत ही खूबसूरत मैच अलग मोड़ पे आके खड़ा है, आखिरी पड़ाव पे है, क्योंकि 12 गेंदे है और 11 की दरकार है। तो दर्शकों की निगाहें लगी हुई अभी बल्लेबाज और गेंदबाज की तरफ। चलो थोड़ा सा घाई करिए, जल्दी जल्दी जल्दी, थोड़ा जल्दी करो। बॉलर गेंदबाज साजिद, मैच खत्म करके आएंगे। 12 गेंदे 11 की दरकार है। बहुत ही खूबसूरत वक्त है इस वक्त में, कहां से किस मोड़ पे चली जाएंगी मैच। अगली गेंद, ये देखिए शॉट को तब्दीली किया है, लॉन्ग लेग, एक से संतुष्ट, रोका जा रहा है एक से। यूं ही नहीं मिलती मंजिल, जज्बा जगाना पड़ता है। पूछा चिड़िया से कैसे बनाया घर, बोली हर तिनका उठाना होता है। एक एक रन बहुत मायने रखता है इस मैच को जीतने के लिए, और उसके लिए प्रयास भी बरकरार दिखाई दे रहा है इस वक्त। एक तो खान चैलेंजर 11-10, 11 गेंदे 10 की दरकार। यहाँ पे वाइट, ये थोड़ा खराब गेंदबाजी का नजारा। मुश्किलें तो हर तरफ से आती है, दिखाई दे रही है, कहीं ना कहीं पे कुछ भी हो सकता है। अगर वापसी करे गेंदबाज तो फिर एक बार आशाएं जागृत हो सकती है खान चैलेंजर की। यहां पे देखिए शॉट को तब्दीली किया, बहुत ही बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग की दिशा में उठाया गया है, छक्का है। अभी सिर्फ 3 कदम से दूरी है, जैसे कि पिछले मैच में छक्के से विनिंग करके दिया था। क्या इस मैच में भी समीर वापस वही हुनर दिखाएंगे, क्योंकि 3 की दरकार है अभी। और बहुत ही बेहतरीन पारी, खेल का नजारा मजबूत। जैसे देखा पहले मैच में हारे थे, लेकिन खुद को आत्मविश्वास से फिर एक बार सवारा प्रीमियर लीग में, और इस वक्त क्वालिफायर के 3 कदमों से दूर है, 3 कदमों से दूर है क्वालिफायर के लिए, जो फिनाले डे में हमें देखने को मिलेंगे। काफी अच्छा योगदान रहा स्टूडेंट 11 विरार। यहाँ पे देखिए एक अच्छा शॉट को तब्दील कर दिया, नो मैन प्लेस में गेंद आई है, 1 रन पूरा कर लिया है 2, और ये बाउंड्री के साथ में साकारा है विजय, जीत को हासिल किया बाउंड्री के साथ में। पहले मैच में हारे, फिर बाद में काफी अच्छी कोशिश, और जिस तरीके से कोशिश की सफलता पाई और क्वालिफायर में अपना नाम दर्ज कर लिया। आज के दिन की 2 टीमें क्वालिफायर, पहला तो मनोर और दूसरा विरार की टीम क्वालिफायर होते हुए फिनाले डे में हम देखेंगे। तो कल फिर एक बार मिलेंगे, आज के लिए लेते हैं छुट्टी। कल सिर्फ 9:30 बजे राइट टाइम, 10 बजे पहला मैच शुरू हो जाएगा। धन्यवाद, थैंक यू। मैन ऑफ द मैच वसीम
मॅन ऑफ द मॅच